नमस्कार. खरंच प्राणीसुद्धा एक माणूसच असतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या मालकाच्या अंत्ययात्रेदरम्यानच निष्ठावान पाळीव श्वानाचा मृत्यू. मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली असून या घटनेने हजारो लोकांच्या भावनेला हात घातला आहे. आपल्या मालकाच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर काही क्षणातच एका पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. 67 वर्षीय प्रदीप जैन यांचे भोपाळच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की रविवारी संध्याकाळी जेव्हा जैन यांचे पार्थिव बेतूल येथील राहत्या घरी आणण्यात आले तेव्हा त्यांचा 15 वर्षीय पाळीव कुत्रा डग्गू हा सुद्धा त्यांची साथ सोडायला तयार नव्हता. कुटुंबाने सांगितलेल्या माहितीनुसार आपल्या मालकाचा मृतदेह आल्यानंतर डग्गू हा स्पष्टपणे अस्वस्थ दिसून आला होता. घरात जैन यांचे नातेवाईक जमले असताना त्याला दुसऱ्या खोलीत ठेवण्यात आले होते, परंतु तेव्हा तो अस्वस्थच होता. तो भुंकत होता. आपल्या मालकाजवळ जाण्याचा देखील तो प्रयत्न करत होता. अंत्ययात्रेदरम्यान पार्थिवाजवळ त्याला थोडा वेळ बसू दिले आणि नंतर तो स्वतःच आत गेला. जैन यांची अंत्ययात्रा निघाल्यावर डग्गू हा काही अंतरापर्यंत पार्थिवासोबत चालत गेला आणि तिथेच तो खाली कोसळून मरण पावला. 15 वर्षे जैन यांनी डग्गूसोबत एकत्र घालवल्यामुळे एक वेगळंच नातं दोघांच्यामध्ये निर्माण झालं होतं. कुटुंबियांनी दोघांनाही एकत्र अखेरचा निरोप देण्याचा निर्णय घेतला. प्रदीप जैन यांच्यावर हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले, तर डग्गू याच्यावर जैन यांच्या जवळच पूर्णपणे सन्मानाने दफन करण्यात आले. हे सर्व पाहता अंत्यविधीला उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रूंचे पहाट वाहिले.